हॅलो फ्रेंड्स, आजच्या सेशन मध्ये आपण अर्थशास्त्र मधला अतिशय महत्वाचा टॉपिक अर्थसंकल्पाचे प्रकार पाहायचा आहे. येणाऱ्या 14 जून साठी आपल्याला 65 प्लस मार्क्स मिळवायचे असतील तर त्यासाठी हे सेशन अतिशय महत्वाचं आहे. अर्थसंकल्प किंवा त्याला इंग्लिश मध्ये आपण बजेट असं म्हणूया आपण, ठीक आहे. 112 मध्ये संविधानामध्ये तरतूद आहे की दरवर्षी अर्थसंकल्प मांडण्याचं, घडून आणण्याचं काम हे राष्ट्रपती यांच्याकडे दिलेलं आहे. मग अर्थसंकल्प जे आहे, अर्थसंकल्प म्हणजे काय असतं, तर एक वर्षभरामध्ये शासनाकडे पैसा किती जमा होणार आहे आणि शासन किती खर्च करणार आहे त्याचा एक ताळेबंद म्हणजे अर्थसंकल्प असं म्हणतो आपण. आणि या अर्थसंकल्पामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. पहिला आहे अर्थसंकल्पामध्ये, त्याला पारंपरिक अर्थसंकल्प असं म्हणतो आपण. पारंपरिक अर्थसंकल्प कशाला म्हणायचं असतं, की ज्या अर्थसंकल्पामध्ये फक्त शासन पैसा किती खर्च करणार आहे त्याचंच त्या ठिकाणी उल्लेख असतो, ठीक आहे. म्हणजे शासनाकडे पैसा किती येणार आहे आणि शासन पैसा खर्च किती करणार आहे. जसं आरोग्यावर समजा 500 कोटी रुपये, शिक्षणावर 500 कोटी रुपये, रस्त्यांवर 500 कोटी रुपये, रोजगारांवर 600 कोटी रुपये, ठीक आहे. म्हणजे फक्त पैसा किती खर्च होणार आहे त्याचाच उल्लेख असतो. ते पैसा खर्च करून नेमका परिणाम काय होणार आहे याचा उल्लेख नसतो. फक्त आणि फक्त पैसा खर्च होणार आहे, कोणत्या गोष्टीवर होणार आहे आणि किती खर्च होणार आहे एवढं त्या अर्थसंकल्पामध्ये लिहून ठेवलेलं असतं. त्याला आपण पारंपरिक अर्थसंकल्प असं म्हणतो. त्याचा हेतू जो आहे की संसद जी आहे, जी लोकनियुक्त आहे संसद, त्या संसदेचं कार्यकारी मंडळावर कुठेतरी कंट्रोल राहावं त्या हेतूने हा अर्थसंकल्प मांडलेला असतो. त्यानंतर महत्वाचा आहे तो म्हणजे निष्पादन अर्थसंकल्प किंवा परफॉर्मन्स बजेट. म्हणजे परफॉर्मन्स बजेटमध्ये काय असतं, तर सरकार अर्थसंकल्पामध्ये किती पैसा खर्च करणार हे तर असतंच, पण तेवढा पैसा खर्च केल्यामुळे भौतिक प्रदान किती निर्माण होणार आहे त्याचा पण उल्लेख असतो. आता भौतिक प्रदान म्हणजे काय, जसं शाळा असतील, हॉस्पिटल असतील, रस्ते आहेत, ते किती निर्माण होणार आहेत, ठीक आहे. म्हणजे पारंपरिक अर्थसंकल्पामध्ये सांगतात की 100 कोटी रुपये खर्च करायचे, पण निष्पादन अर्थसंकल्पामध्ये काय सांगतात की 100 कोटी रुपये खर्च करून समजा शाळेच्या 10 इमारती ज्या आहेत त्या बांधायच्या आहेत, किंवा 200 कोटी रुपये खर्च करून प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक चांगला हॉस्पिटल जे आहे ते सुरू करायचं आहे, किंवा 1000 कोटी रुपये खर्च करून समजा आपल्या देशामध्ये काहीतरी 400-500 किलोमीटरचे रस्ते बांधायचे आहेत, उदाहरण म्हणून, ठीक आहे. छोटे छोटे आकडे घेतोय. म्हणजे नेमकं तेवढा पैसा खर्च करून नेमकी भौतिक प्रदान म्हणजे जे डोळ्याला दिसू शकतात, हॉस्पिटल्स आहेत, शाळा आहेत, शाळांच्या इमारती आहेत, कॉलेजेस आहेत, त्यानंतर युनिव्हर्सिटीज आहेत, ठीक आहे. रस्ते जे आहेत ते किलोमीटर मध्ये किती करायचे आहेत, रेल्वे ट्रॅक किती किलोमीटर करायचा आहे, ठीक आहे. म्हणजे नेमकं त्यांच्या तेवढा पैसा खर्च करून नेमकी भौतिक प्रदानं ही किती निर्माण होणार आहेत हे त्या अर्थसंकल्पामध्ये सांगितलेलं असतं. त्याला आपण निष्पादन अर्थसंकल्प असं म्हणतो आपण, ठीक आहे. म्हणजे या अर्थसंकल्पाचा जो मुख्य भर आहे तर ते वित्तीय संसाधनाची विभागणी, वित्तीय संसाधन म्हणजे पैशाची विभागणी अधिक अधिक कार्यक्षम आणि परिणामकारकरित्या होण्यासाठी प्रदानांवर आधारित बजेट निर्मितीवर असते. म्हणजे जो पैसा सरकार खर्च करणार आहे त्या पैशाचा योग्य वापर झाला पाहिजे, कार्यक्षम वापर झाला पाहिजे, याच्यासाठी इथं भर दिलेला असतो. आणि त्या पैशामधलं कोणती भौतिक प्रदान म्हणजे काय, जी डोळ्याने दिसू शकतात असं काहीतरी बदल घडणार आहे तो या ठिकाणी मेन्शन केलेला असतो. त्याला आपण परफॉर्मन्स बजेट असं म्हणतो आपण, ठीक आहे. येस. मग हा जो परफॉर्मन्स बजेट आहे याचा हेतू काय आहे, याचा हेतू जो आहे ते म्हणजे भौतिक प्रदाने निर्माण करणे. भौतिक प्रदाने म्हणजे काय असतं, शाळेच्या इमारती, हॉस्पिटलच्या इमारती, रेल्वे रूट आहेत किंवा रस्ते आहेत, हे डोळ्याने दिसणारा बदल त्याला आपण भौतिक प्रदाने. मग त्या अर्थसंकल्पामध्ये भौतिक प्रदाने निर्माण करण्यावर भर दिलेला असतो, ठीक आहे. याचा पहिल्यांदा अभ्यास 1947 मध्ये अमेरिकेमध्ये हार्बर्ट हूवर नावाचा जो काही प्रशासनिक आयोग होता त्यांनी पहिल्यांदा ही संकल्पना सुचवली. आणि जगामध्ये इसवी सन 1951 मध्ये सर्वप्रथम अमेरिकेमध्येच हा अर्थसंकल्प लागू पण झाला होता. भारतामध्ये इसवी सन 1953 मध्ये डीन ऍपलबी यांनी परफॉर्मन्स बजेटचा स्टडी केलेला होता. आणि 1968-69 मध्ये भारतामध्ये याचा प्रयोग सुद्धा झालेला आहे. आणि इसवी सन 1973-74 मध्ये भारत सरकारने परफॉर्मन्स बजेटच्या संबंधी काही तत्व सुद्धा घोषित केलेली आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर महत्वाचा तिसरा प्रकार म्हणजे फलनिष्पत्ती अर्थसंकल्प किंवा परिणाम अर्थसंकल्प किंवा आउटकम बजेट असं म्हणतो आपण, आउटकम बजेट, ठीक आहे. आउटकम म्हणजे काय आहे की या अर्थसंकल्पामध्ये तीनही गोष्टी असतात की पैसा किती खर्च करायचा,
तो पैसा खर्च करून भौतिक प्रदाने किती निर्माण करायचे आणि त्याच्यातनं नेमका रिझल्ट काय येणार आहे, रिझल्ट आउटपुट काय असणार आहे, ते पण त्या अर्थसंकल्पामध्ये सांगितलेलं असतं. जसं उदाहरणार्थ की 1,000 कोटी रुपये शिक्षणावर खर्च करायचे. जर एवढीच गोष्ट असेल तर ती पारंपरिक अर्थसंकल्प. पण 1,000 कोटी रुपये खर्च करून समजा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक चांगली इमारत शाळेची बांधायची. ते झालं तुमचं परफॉर्मन्स बजेट. आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शाळेची इमारत बांधून साक्षरतेचा दर हा 10% वाढवायचा. ते झालं आउटकम बजेट. म्हणजे की अर्थसंकल्पामध्ये पैसा किती खर्च करायचा, त्याच्यामधनं भौतिक प्रदान किती निर्माण होणार आहेत आणि त्याचा परिणाम काय होणार आहे, परिणाम काय होणार आहे. इथे परिणाम काय आहे, साक्षरतेचा दर 10% वाढणार आहे. ठीक आहे ना. येस, म्हणजे परिणाम काय होणार आहे ते पण त्या अर्थसंकल्पामध्ये मांडलेलं असतं. त्याला आपण आउटकम बजेट असं म्हणतो आपण. ठीक आहे. म्हणजे तुमचं बेरोजगारी जी आहे तर ती 10% कमी झाली पाहिजे, गरिबी जी आहे ती 10% कमी झाली पाहिजे, कामगारांची उत्पादकता 20% वाढली पाहिजे, ऊर्जा कार्यक्षमता 20% वाढली पाहिजे, असं परिणाम. ठीक आहे. माता मृत्यू दर जो आहे तो कमी झाला पाहिजे, अर्भक मृत्यू दर कमी झालेला पाहिजे, असं परिणाम काय होणार आहे ते सुद्धा त्या अर्थसंकल्पामध्ये सांगितलेलं असतं. असा अर्थसंकल्प म्हणजे आउटकम बजेट असं म्हणतो. म्हणजेच गुणवत्ता परीक्षणाचं हे एक माध्यम असतं की खरंच पैसा जो खर्च होतोय त्याच्यामुळे गुणवत्ता काय निर्माण होते हे या ठिकाणी चेक केलं जात असतं. म्हणजे पैसा खर्च करून काय साध्य करायचं आहे हे या अर्थसंकल्पात सांगितलेलं असतं. म्हणजे खर्च आणि निष्पत्ती, म्हणजे खर्च किती होणार आणि त्याच्यातनं काय आउटकम येणार आहे हे पण याची सांगड घातली जात असते. अशा प्रकारचा जो काही अर्थसंकल्प आहे त्याला आउटकम बजेट असं म्हटलं जात असतं. याचा 2005-6 मध्ये भारतामध्ये जो आहे प्रयोग झालेला आहे. ठीक आहे. पी चिदंबरम अर्थमंत्री होते त्यावेळेस काँग्रेसच्या कालावधीमध्ये. ठीक आहे. मग आत्ताचा जो अर्थसंकल्प असतो जे दरवर्षी आपलं सरकार मांडतं, तर पारंपरिक अर्थसंकल्प, त्यानंतर परफॉर्मन्स बजेट आणि आउटकम बजेट या तिघाचा मिळून ते एकत्रपणे असतं. म्हणून त्याच्यामध्ये तीनही आकडे असतात. पैसे खर्च किती होणार आहेत, त्याच्यामधनं फिजिकल आउटपुट किती होणार आहे आणि त्याच्यामधनं रिझल्ट काय येणार आहे, अशा तिन्ही गोष्टी त्या ठिकाणी असतात. म्हणजे पारंपरिक, परफॉर्मन्स आणि आउटकम या तिन्हीचं मिश्रण म्हणून आजचा हा अर्थसंकल्प म्हणजे जो असतो. ठीक आहे. दरवर्षी जे सरकार सादर करतं तिन्हीचंही मिश्रण असं असतं. ठीक आहे. त्यानंतर आणखी एक प्रकार आहे तो म्हणजे शून्य आधारित अर्थसंकल्प किंवा त्याला झिरो बेस असं म्हणूया आपण. आता झिरो बेस म्हणजे काय, की अर्थसंकल्प तयार करायचा असतो. ठीक आहे. अर्थसंकल्प हा पुढच्या वर्षीचा असतो. मग तो अर्थसंकल्प तयार करत असताना त्याचा जो बेस आहे, मागच्या वर्षीचा जो बेस आहे तो शून्य गृहीत धरायचा. ठीक आहे ना. म्हणजे अर्थसंकल्प तयार करत असताना मागच्या वर्षीचा जो काही जमा खर्च जो काही असेल त्याचा बेस आधार शून्य धरायचा आणि शून्य धरून मग अर्थसंकल्प तयार करायचा. त्याला शून्य आधारित अर्थसंकल्प असं म्हणूया आपण. मग ही संकल्पना अगोदर अमेरिकेत विकसित झालेली आहे. पीटर ए पिहर हे टेक्सास इन्स्ट्रुमेंट नावाच्या अमेरिकन कंपनीमध्ये ते जॉब करत होते. तेव्हा त्यांनी 1960 मध्ये हा त्या ठिकाणी झिरो बेस बजेट जो आहे ते पहिल्यांदा लागू केला होता. ठीक आहे. आणि म्हणून पीटर ए पिहर यांनाच झिरो बेस बजेट किंवा शून्य आधारित अर्थसंकल्पाचं जनक असं म्हटलं जात असतं. ठीक आहे. ओके. याचं वैशिष्ट्य काय आहे, या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य काय, सर्वात महत्वाचं प्रत्येक जमा आणि खर्चाचा नव्याने विचार केला जात असतो. म्हणजे अर्थसंकल्पामध्ये जो पैसा जमा होणार आहे आणि खर्च त्याचा नव्याने विचार केला जात असतो. म्हणजे जुनाच खर्च, जुनी जमा असं कॅरी फॉरवर्ड होत नाहीये. तर प्रत्येक वेळा नवीन जमा, नवीन खर्च याचा नव्याने विचार केला जात असतो. खर्च आणि लाभ याचे विश्लेषण केले जात असते. म्हणजे सरकारची एखादी योजना उपक्रम आहे त्याच्यावर खर्च किती होणार आहे आणि त्याच्यामधलं लाभ किती होणार आहे याचा रेशो काढला जात असतो. आणि मग असं आढळलं की खर्च खूप जास्त व्हायला लागलेला आहे आणि लाभ खूप कमी होतोय, तर तशी योजना, तसं उपक्रम जो आहे तो बंद करून टाकला जातो, जेणेकरून सरकारचा पैसा वायफळ जाऊ नये. ठीक आहे. येस, हे पाहिलं जातं. प्रत्येक कार्यक्रमाचं मूल्यमापन केलं जातं. सरकारी जे काही योजना कार्यक्रम आहे त्याचं मूल्यमापन की खरं त्या ठिकाणी वायफळ पैसा तर जात नाहीये, भ्रष्टाचार तर होत नाहीये ना, याचा विचार केला जात असतो. ठीक आहे. येस, विद्यमान कार्यक्रम आणि उपक्रम यांना आपोआप निधी उपलब्ध होत नाही. म्हणजे अगोदरपासून जे कार्यक्रम सुरू आहेत आणि अगोदरपासून जे पैसे देणं सुरू आहेत तशाप्रमाणे ते पुढे पैसे दिले जात नाही. तर प्रत्येक वर्षी त्या योजनेचं, उपक्रमाचं नव्याने इव्हॅल्युएशन केलं जातं आणि वाटतं की ती योजना व्यवस्थित चालू आहे, फायदा होतो,
तर ती योजना कंटिन्यू केली जाते, अदरवाईज ती बंद केली जाते. म्हणजे त्या योजनेचं परफॉर्मन्स पाहूनच त्याला पैसा दिला जातो, ऑटोमॅटिक पैसा उपलब्ध होत नसतो. अवास्तव आणि निरुपयोगी खर्चावर लगाम, म्हणजे इथे शासनाचा जो खर्च आहे तो अवास्तव होत नाही, निरुपयोगी होत नाही, त्याच्यावर कुठेतरी कंट्रोल केलं जात असतं. परिणामकारकता साधता येत असते. पैसा जो खर्च होतो त्याच्यामुळे चांगला इफेक्ट जो आहे तो साधता येत असतो. प्रत्येक कृतीचे समर्थन करावे लागते. म्हणजे अर्थसंकल्प तयार करताना एखादी नवीन योजना, कार्यक्रम जर सुरू करायचा असेल किंवा जुनी जर चालू ठेवायची असेल तर त्याला सपोर्ट करावा लागतो, की का गरजेची आहे, त्याच्यामधला फायदा किती होतोय. म्हणजे बिनकामाचे उपक्रम, जे काही अनाठायी उपक्रम आहेत ते बंद केले जातात आणि खरंच जे इफेक्टिव्ह आहेत, परिणामकारक आहेत असेच योजना आणि उपक्रम पुढे कंटिन्यू ठेवले जात असतात. म्हणून प्रत्येक कृतीचं हे समर्थन या ठिकाणी करावं लागत असतं. मग असा जो प्रयोग आहे झालेला आहे का? येस. सो इसवी सन 1983 मध्ये सर्वप्रथम विज्ञान व तंत्रज्ञान विभागामध्ये हा पहिल्यांदा प्रयोग झाला. 1986 मध्ये त्या संदर्भात मार्गदर्शक तत्वे पण जाहीर झाली. 1987-88 मध्ये जो अर्थसंकल्प होता तो या शून्य आधारित आजच्यावर घोषित केला गेला आणि 1 कोटीपेक्षा अधिक खर्चाचं सर्व योजना, म्हणजे 1 कोटीपेक्षा अधिक खर्च जो आहे या ठिकाणी सरकारचा वाचलेला होता. ठीक आहे. म्हणजेच 1 कोटीपेक्षा जे अधिक खर्च ज्या ठिकाणी होणार आहे त्या कार्यक्रमासाठी म्हणून हा शून्य आधारित अर्थसंकल्प लागू केला होता. आणि महाराष्ट्रात हा 1986 मध्ये 42 विभागासाठी शून्य आधारित अर्थसंकल्प लागू झाला. महाराष्ट्रात 1987-88 मध्ये अर्थसंकल्पात 50 कोटी रुपयाची बचत झाली. ठीक आहे. या शून्य आधारित अर्थसंकल्पामुळे महाराष्ट्रामध्ये 87-88च्या अर्थसंकल्पात जवळपास 50 कोटी रुपयाची बचत झाली. नंतर मग उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये सुद्धा हा प्रयोग झाला. परंतु प्रॅक्टिकलीच्या मध्ये की शून्य हा आधार घेणे शक्य नसतं आणि म्हणून पुढे याचा प्रयोग झाला नाहीच आहे. आणि बऱ्याच वेळा काय होतं की शासनाच्या ज्या योजना असतात त्या लॉस मध्ये असतात, पण सरकारला मात्र त्यासाठी पैसा खर्च करावाच लागत असतो. मग असे बरेचसे काही ड्रॉबॅक या शून्य आधारित अर्थसंकल्पामध्ये होते, त्याच्यामुळे पुढे हा कंटिन्यू झाला नाहीच आहे. त्याच्यानंतर महत्वाचं आहे लिंगाधारित अर्थसंकल्प किंवा त्याला जेंडर बेस्ड बजेटिंग असं म्हणतो आपण. आता लिंगाधारित अर्थसंकल्प म्हणजे महिलांसाठीचा वेगळा अर्थसंकल्प नाही आहे, बिलकुल नाहीये. महिलांसाठीचा वेगळा अर्थसंकल्प नाही, तर जो साधारण अर्थसंकल्प असतो त्या साधारण अर्थसंकल्पामध्ये महिलांचं कल्याण, महिलांचा विकास, महिलांचं सबलीकरण, त्यांचं रोजगार, शिक्षण यासाठीच्या वेगळ्या तरतुदी करणे. ठीक आहे. म्हणजे महिलांसाठीचा वेगळा अर्थसंकल्प नाही, तर साधारण अर्थसंकल्पामध्येच महिलांसाठी वेगळ्या तरतुदी करणे, त्याला आपण लिंगाधारित अर्थसंकल्प असं म्हणतो आपण. ठीक आहे. ऍक्च्युली ही संकल्पना पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया या देशामध्ये ही राबवलेली होती. ठीक आहे. मग भारतामध्ये सुद्धा या संकल्पनेला खूप महत्व देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. 7व्या योजनेमध्ये जवळपास 27 अशा योजना होत्या की त्या योजनांवर महिलांवर भर दिला गेला. ठीक आहे. 7व्या योजनेपासून इव्हन 8व्या योजनेमध्ये सुद्धा महिलांच्या संबंधी निश्चित प्रमाणामध्ये पैसे खर्च करण्यासाठी ठरवलं गेलं होतं. 9व्या योजनेमध्ये महिलांच्या संबंधी महिला घटक योजना म्हणजे महिलांच्या विकासासाठी म्हणून महिला घटक योजना ही नवीन स्ट्रॅटेजी त्यावेळेस सुरू करण्यात आलेली होती. 10व्या योजनेमध्ये महिला घटक योजना आणि जेंडर बजेट म्हणजे महिलांसाठीच्या वेगळ्या तरतुदी आणि महिला घटक योजना ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या 10व्या योजनेमध्ये एकत्र केल्या. 11व्या योजनेमध्ये जेंडर समानतेसाठी म्हणून सर्व मंत्रालय आणि विभागांना जेंडर बजेटिंग हे कंपल्सरी केलं गेलं. ठीक आहे. येस. आणि 2001 मध्ये पहिल्यांदाच अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये त्यावेळेच्या अर्थमंत्र्यांनी जेंडर बजेटचा उल्लेख केलेला होता. ठीक आहे. आणि 2005-6चा जो अर्थसंकल्प होता त्याच्यामध्ये 10 अनुदानाच्या मागण्या होत्या ज्या महिलांसंबंधी होत्या. म्हणजे 10 अनुदानाच्या मागण्यांना जेंडर बजेट हे लागू केलेलं होतं 2005-6 मध्ये. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे थोडंसं हे जेंडर बजेटिंग हे विकसित होऊ लागलेलं होतं. ठीक आहे. ओके. मग जेंडर बजेटिंग जे आहे स्वीकार करणारं पहिलं राज्य म्हणजे ओरिसा 2004-5 मध्ये, त्याच्यानंतर त्रिपुरा 2005-6, उत्तर प्रदेश 2005-6, कर्नाटक 2006-7, गुजरात 2006-7 आणि महाराष्ट्र 2013 मध्ये. सो मित्रांनो अशा प्रकारे हे अर्थसंकल्पाचे प्रकार होते. ठीक आहे. बाकीच्या अशा चांगल्या कन्सेप्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येऊया. तोपर्यंत थांबूया. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. थँक्यू.